हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट. मित्रांनो, एम पी एस सीने आज दिलेली ही महत्त्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट खूपच महत्त्वाची आहे. ज्यांनी परीक्षा पास केलेल्या आहेत, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाची आहे. आणि येणाऱ्या काळात जे परीक्षा देणार आहेत व ज्यांची मेन्स वगैरे निघेल किंवा सिलेक्शन होईल त्यांना हा व्हिडिओ त्यांनी नक्की बघितला पाहिजे, त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, काल आयोगाने 18 तारखेला एक प्रसिद्धीपत्रक काढलं, ज्यामध्ये एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023 बाबतचे हे प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये आयोगाने संमती विकल्पाबाबतचे ऑप्शन्स तुम्हाला कसे येणार आहेत किंवा संमती विकल्प काय आहे, कसं करायचं आहे हे सांगितलेलं आहे. आता बघा, संमती विकल्प म्हणजे काय, अगोदर ते तुम्हाला सांगतो. संमती विकल्प म्हणजे कन्सेंट सबमिशन. आता हे नवीनच पद्धत आहे आयोगाद्वारा घेण्यात येणारी. बघा काय होतं, आता मेन्स एकत्र केलेली आहे, तीनही किंवा जे काही चारही पदं आहेत त्यांच्यासाठी ग्रुप बीची. जसं की तुमचं बघा, पी एस आय मेन्स 2023, एस टी आय मेन्स 2023, ए एस ओ मेन्स 2023 आणि सब रजिस्ट्रार मेन्स 2023. तर या सर्वांसाठी मेन्सचा पेपर एकच घेतला गेला. त्यामुळे बऱ्याच कॅन्डिडेटचं सिलेक्शन हे 2-2, 3-3 रिझल्टमध्ये आलं. समजा एस आरचा जो टॉपर आहे तोच एस टी आयचा देखील टॉपर बनला, म्हणजे एकाच मार्कांवरती तो 2 पोस्टला सिलेक्ट झाला, बरोबर. मग आता काय होतं बघा, हे डबल सिलेक्शन झाल्यामुळे जे काही वेटिंग लिस्टमधील मुलं आहेत ते ऑप्टिंग आऊटची वाट बघणार, त्यानंतर ऑप्टिंग आऊट केव्हा होईल व त्यांचं सिलेक्शन केव्हा होईल. यापेक्षा आयोगाने यावरती एक पर्याय म्हणून कन्सेंट सबमिशन दिलेलं आहे. म्हणजेच तुम्ही आता यापैकी तुम्हाला कोणती पोस्ट हवी आहे ते कन्फर्म आयोगाला सांगाल आणि गिवअप कराल दुसऱ्या पोस्ट ज्या आहेत मिळालेल्या त्या. असं सिम्पली हे कन्सेंट मॅनेजमेंटचं आहे किंवा कन्सेंट सबमिशनचं आहे. बघा पुढे आपण क्लिअरली वाचूया. उपरोक्त विषयांकित परीक्षेसंदर्भात माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांचा मूळ अर्ज प्रकरणी दिलेल्या दिनांक 10 मे 2024 रोजीच्या निर्देशानुसार फक्त दुय्यम निबंधक श्रेणी 1 म्हणजे एस आर आणि राज्यकर निरीक्षक म्हणजेच एस टी आय या पदावर नियुक्तीकरता शिफारस पात्र करण्यात आलेले, म्हणजे ज्यांचं एस आर आणि एस टी आयवरती सिलेक्शन झालेलं आहे, तसेच तात्पुरत्या निवड यादीत समाविष्ट झालेल्या, म्हणजे ज्यांचं ए एस ओच्या प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये समावेश झालेला आहे सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील उमेदवाराकडून, ते कोणत्या संवर्गाकरता प्रथम पसंती म्हणजे फर्स्ट चॉईस देत आहे याबाबतचे त्यांचे संमती विकल्प मागवण्यात येत आहे. म्हणजेच आयोग उमेदवारांकडून कन्सेंट घेत आहे की तुम्हाला कोणती पोस्ट पाहिजे आहे किंवा प्रेफरन्स तुमच्या कोणत्या पोस्टला आहे, प्रथम पसंती म्हणजे फर्स्ट चॉईस कोणत्या पोस्टला आहे हे तुम्हाला द्यायचं आहे. बघा इथं म्हटलेलं आहे, संवर्गातील उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरता प्रथम पसंती देत आहे म्हणजे फर्स्ट चॉईस देत आहे, तर संमती विकल्प मागवण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट चॉईसने कोणती पोस्ट हवी आहे हे तुम्हाला कन्फर्म सांगायचं आहे. समजा एक कॅन्डिडेट सब रजिस्ट्रारवरती देखील सिलेक्ट झाला, एस टी आय देखील सिलेक्ट झाला, तर त्याला समजा सब रजिस्ट्रार पोस्ट हवी असेल तर त्याने फर्स्ट चॉईस सब रजिस्ट्रारला देणे गरजेचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाईलमध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये त्यांनी ही माहिती जी आहे ती भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार उमेदवारांचा विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर फक्त एस आरसाठी संमती दिली तर फक्त एस आरच तुम्ही बनाल, एस टी ए आणि इतर पोस्ट तुमच्यासाठी नसतील. त्यासाठी उमेदवारास स्वीकारले हा पर्याय निवडावा लागेल. म्हणजे समजा तुम्हाला एस आर बनायचं आहे तर ते एस आर तुम्हाला ॲक्सेप्टेड असं म्हणावं लागेल, स्वीकारले असं म्हणावं लागेल. आणि इतर ज्या पोस्ट आहे त्यासाठी गिवअप म्हणावं लागेल. समजा गिवअप हे 1 म्हणजे एस टी आय असेल आणि गिवअप 2 म्हणजे समजा ए एस ओ असेल. आता तिथं जसे ऑप्शन्स आहेत ते काळजीपूर्वक बघायचे, त्यानुसार हे गिवअप करायचे आहे. गिवअप म्हणजे पोस्ट सोडणे. आता तुम्ही गिवअप जर केलं 1 आणि 2, 1 किंवा 2 तुम्हाला गिवअप करावं लागेल, तर तुमचा म्हणजे इथे बघा सांगितलेलं आहे त्यांनी, त्या संवर्गाकरता त्यांचा उमेदवारीचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेवर विचार करण्यात येईल. म्हणजे जवळपास जे काही तुमच्या खाली मार्क्स असलेले कॅन्डिडेट असतील त्यांना ती पोस्ट मिळेल. ओके, आपल्याकडे यासाठी म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स वगैरे नाही, त्यामुळे हे एक ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवलं असतं की कसं करता येते. तर जर कोणी असेल तर मला डी एम करा. बघा माझा टेलिग्राम आय डी आहे MPSC_point
755. जर कोणी सिलेक्टेड कॅन्डिडेट असेल आणि त्याला इच्छा असेल की तुम्ही माझी हेल्प घ्या पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी, तर तुम्ही मला मेसेज करू शकतात या टेलिग्राम आय डीवरती @mpsc_point755. सो आपण ते कसं गिवअप वगैरे करायचं किंवा फर्स्ट चॉईस कशी द्यायची हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगूया. जसं आपण फॉर्म भरतो त्याप्रमाणे एक व्हिडिओ असेल तो. पण सध्या तरी मी सांगितलं तुम्हाला फर्स्ट चॉईस द्यायची आहे, देन ॲक्सेप्टेड निवडायचं आहे आणि जी पोस्ट गिवअप करायची आहे ती 1 आणि 2 मधून निवडायची आहे. ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये जावं लागेल तुम्हाला त्यासाठी mpsc.gov.in वेबसाईटवरती आणि कन्सेंट सबमिशनवरती जावं लागेल. एक वेबलिंक तिथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे 20 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत. ओके. आता हा जो आहे तो शासनाचा आदेश आहे किंवा न्यायाधिकरणाचा आदेश आहे, त्यानुसार हे संमती तुम्हाला मागवण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ही संमती विकल्प जर तुम्ही नाही सादर केले तर तुमचा विचार अंतिम निवडीकरता करण्यात येणार नाही. क्लिअरली सांगितलेलं आहे. समजा एखादा कॅन्डिडेट विसरला, 30 तारीख निघून गेली, तर त्याला कुठलाही ऑप्शन नाही, त्याची ती पोस्ट गेलेली असेल. ओके. संमती विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला तांत्रिक अडचण असेल तर हा नंबर आहे बघा आयोगाच्या कार्यालयाचा तांत्रिक अडचणीसाठीचा, तो तुम्ही ट्राय करू शकता आणि मेल वगैरे करू शकतात. जर तुम्हाला इन केस काही प्रॉब्लेम आला, प्रूफ म्हणून हवा असेल तर मेल तुमच्याकडे सेव्ह असतो. ओके. सो अशा प्रकारे ही अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. सर्वांनी हे कन्सेंट सबमिशन करून घ्यायचं आहे ज्यांचं मोर दॅन 1 पोस्टवरती सिलेक्शन झालेलं आहे किंवा तर बघा ज्यांचं फक्त एका पोस्टवरती झालं आहे त्यांना हा ऑप्शन मिळेल किंवा नाही याबद्दल मला सध्या तरी आयडिया नाही, पण बघूया आपण. जर कोणी आपल्याला त्यांचं लॉग इन वगैरे दिलं तर आपण ट्राय करूया, ते स्क्रीन रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवेल मी. सो अशा प्रकारे प्रसिद्धीपत्रक आहे आणि येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये तुम्हाला एक कन्सेंट सबमिशन डेफिनेटली करावं लागणार आहे. त्यामुळे ही पद्धत नेमकी काय असते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला सर्व माहिती इन डिटेल व्यवस्थित कळाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला व्हिडिओविषयी काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकतात आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.